नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करायची, तसेच दीपदान कधी करायचं आहे, मुहूर्त कोणता आहे आणि त्रिपुरा पौर्णिमेची कथा काय आहे हे थोडक्यात मी तुम्हाला माहितीसुद्धा सांगणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरा पौर्णिमा असे म्हणतात। या दिवशी देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। तर आता पौर्णिमा कधी सुरुवात होणार आहे, तर 4 नोव्हेंबर रोजी रात्री 10:36 ही पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:48 पौर्णिमा समाप्त होणार आहे। आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दीपदान कधी करायचं आहे, तर 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:15 ते रात्री 7 वाजेपर्यंत तुम्हाला दीपदान करायचं आहे। म्हणजेच यामध्ये तुम्हाला 750 वातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्याबद्दल मी आधीच व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघा। मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर आता आपण बघूया पूजा कशा प्रकारे करायची आहे। तर एक पाट घ्यायचा आहे, पाटावर पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि पाटावर भगवान शंकराचा फोटो ठेवायचा आहे। त्याबरोबर भगवान विष्णूचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा ठेवायचा आहे। आता सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे इथे, म्हणून पाटावर थोडे तांदूळ घ्यायचे, तांदूळावर हळद कुंकू वाहायचं आहे आणि नंतर दिवा लावून घ्यायचा आहे, प्रज्वलित करून घ्यायचा आहे। नंतर दिव्यालासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं, अक्षता वाहायच्या आहे, फूल वाहायचं आहे। आता दिवा प्रज्वलित करून झाल्यावर सर्वात पहिले गणपती पूजन करून घ्यायचं। त्यासाठी पाटावर एक विड्याचं पान ठेवायचं आहे आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे त्या पानावर। नंतर आता त्या तांदूळावर सुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे। आता एका ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आणि पहिले अभिषेक करून घ्यायचा आहे। तर सर्वात पहिले पाण्याने अभिषेक करायचा आहे, नंतर पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आणि नंतर शुद्ध अशा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। नंतर ही गणपती बाप्पांची मूर्ती एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि या तांदूळावर ठेवायची आहे। आता गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहे आणि फूल वाहून घ्यायचं आहे। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः अशा प्रकारे सर्वात पहिले गणपती पूजन करून घ्यायचं आहे। आता नंतर आपण शिवपिंडाची पूजा करून घेणार आहोत। तर इथे सर्वात पहिले पाटावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर सुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे। आता इथे मी एका ताम्हणामध्ये शिवपिंड घेणार आहे। तुमच्याकडे शिवपिंड असेल तर शिवपिंड इथे ठेवायची अशा प्रकारे आणि त्याच्यावर सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे। सर्वात पहिले पाण्याने अभिषेक करायचा आहे, नंतर दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने सुद्धा अभिषेक केला तरी चालेल आणि शुद्ध अशा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे मंत्र आणि नंतर ही शिवपिंड स्वच्छ अशा कापडाने पुसून घ्यायची आहे आणि या तांदूळावर ठेवायची आहे। आता या तांदूळावर ठेवल्यावर नंतर शिवपिंडेलासुद्धा हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहे। या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असे मानले जाते, म्हणून या दिवशी शिवशंकराला बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात। आता इथे हळद कुंकू वाहून फूल वाहायचं आहे आणि बेलाचं पान नक्की वाहायचं आहे, पण माझ्याकडे आजच्या दिवशी बेलाचं पान नाही भेटलं म्हणून मी ते नाही वाहिलं आहे, पण तुम्ही नक्की वाहा आणि फूल वाहायचं आहे। आता जो फोटो आहे भगवान शंकराचा, त्या फोटोलासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षता वाहून घ्यायच्या आहे आणि फूलसुद्धा वाहून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी पूजा करायची आहे आणि अगरबत्तीने ओवाळायचं आहे, दिव्याने ओवाळायचं आहे आणि आरती म्हणायची गणपती बाप्पांची, भगवान शंकराची आरती, दुर्गा देवीची आरती, असं देवीची आरती असं म्हणायचं आहे या दिवशी। तसंच आता या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता, यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 त्रिपुर वातींचे हवन केले जाते। तर त्रिपुरा पौर्णिमेला भगवान शिवांची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते। तर आता
या दिवशी देवघरात दिवा लावायचा आहे. आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे. तर यामध्ये मागील थोडक्यात प्रथा आहे. त्रिपुर नावाच्या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना केली आणि त्यांना संतुष्ट करून घेतले. इतर देवांनी त्यांच्या आराधनेत विघ्न आणण्याचे खूप प्रयत्न केले, पण ते व्यर्थ गेलेत. ब्रह्मदेवाने त्रिपुर राक्षसाला वर दिला आणि त्रिपुर राक्षसाने मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला. वर मिळाल्यावर त्या राक्षसाने सर्व देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा प्रत्यक्ष भगवान विष्णूंना नाही त्याचा दैत्यांचा प्रतिकार करता नाही आला. शेवटी भगवान शंकरांनी 3 दिवस युद्ध करून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरासुराचा वध केला. आणि सर्व देवांना त्यांचे गेलेले वैभव त्यांना प्राप्त करून दिले. म्हणून या दिवशी शंकराचे आभार म्हणजे स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला जातो. तर ही यामागील कथा होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.